भगवंताचं सौंदर्य अद्भुत आहे. सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटी हो, नागर नाग खोपा कस्तुरी चंदनाची उटी हो, विशाल व्यंकट नेत्र तळपे वैजयंती कंठी हो, कास पितांबराची कसली सुगंधी साजे उटी हो, अतिवरवंटा बाळा सुलक्षणा गोंधळाला आली हो. ही पितांबराची कास गे कसली सावकाश गे, काय सुंदर शब्द योजलेत पहा. की देव इतका सुकुमार आहे की ती गाठ मारताना सुद्धा ती सावकाश मारली पाहिजे. श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज असं म्हणतात की ह्या विश्वाला जे सौंदर्य आलं ते सौंदर्य परमात्म्याच्या सौंदर्याने सौंदर्य आलं. मी पंढरपूरला गेलते दर्शनाला. मग एक 3-4 सेकंदासाठी बघितलं, मला असं आपलं असं किंवा कनेक्ट झाल्यासारखं वाटलं किंवा असं भारावून गेले मी. तो आपला आहे ना, हा आत्मा आणि तो परमात्मा आहे ना. मग तो इतक्या कमी वेळामध्ये खेचून घेतो की वरची पापणी खालच्या पापणीला लागेपर्यंतचा जो काळ आहे तेवढ्या कमी कालावधीमध्ये तो तुम्हाला आपलंसं करून टाकतो. जसं पंढरीच्या पांडुरंगाबद्दल तुकाराम महाराज म्हणतात की सावळा सुकुमार जैसा कर्दळी गावा, आणि तिकडं कृष्णाबद्दल सुद्धा तेच म्हणतात उगवला खांब जैसा कर. नुसता कर्दळीचा गाभा नाही, अख्ख्या खांबासहित कर्दळीचा गाभा उगवला. म्हणजे ब्रिदे बाकी नभा देखे पाहिजे, ज्याच्या नखापासून तर केशापर्यंत त्याचं सौंदर्य वर्णन करू शकत नाही असं त्याचं सौंदर्य आहे. द्वापार युगातून देवाने अवतार कार्य ज्यावेळेस संपवलं, देव तिथून निघाले आणि पंढरपूरमध्ये येऊन उभे राहिले. म्हणून एका जनार्दनी विटे जोडी येले पाहिजे. कौस्तुभ नावाचा जो मणी आहे तो जगात कुणाकडे दिसणार नाही तुम्हाला. कौस्तुभ मणी पाहायचा असेल तर भगवंताच्याच कंठात दिसेल तो. कंठी कौस्तुभ मणी विराजित. आजही भगवंत परमात्म्याच्या उजव्या बाजूला छातीवर वक्षस्थलावर जशाच्या तशी ती पावलाची मुद्रा आहे. यासी पाहता हृदयस्थ पाहिला. देव डोळ्यांनी पाहण्याची गोष्ट नाहीये, देव हृदयाने पाहण्याची गोष्ट आहे. सुंदर तर पाहाच, पण त्या सौंदर्याच्या बरोबर त्याचे गुणही पहा. तिचा जो उजवा हात आहे, उजव्या हाताचं मधलं बोट तिने पांडुरंगाच्या डाव्या पायावरती ठेवलं. नुसतं असं स्पर्श केला तर असं म्हणतात ते बोट खाली गेलं, पायात खड्डा पडला, पायाला खड्डा पडला बोटा एवढा. सौंदर्याच्या व्याख्या प्रांता परत बदलत जातात प्रत्येक प्रांता. पण खरं जगातलं सौंदर्य ते विटेवरच उभे बस.